शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलुख मैदानी तोफ पुन्हा धडाडणार आहे। संजय राऊत सोमवारपासून पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरणार आहेत। सोमवारी सकाळी संजय राऊत माध्यमांशी बोलणार आहेत। तब्येत ठीक नसल्यामुळे राऊत माध्यमांपासून दूर होते। त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिलेला होता, विश्रांतीचा सल्ला दिलेला होता। मात्र पुन्हा एकदा आता राऊत मैदानामध्ये उतरतायत। सोमवारी सकाळी संजय राऊत हे माध्यमांशी बोलणार आहेत। तब्येत ठीक नसल्यामुळे राऊत माध्यमांपासून दूर होते। मात्र आता तब्येतीमध्ये काहीशी सुधारणा झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सोमवारी ते सकाळी माध्यमांशी बातचीत करतील। आणि या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमोल, तब्येतीच्या कारणास्तव संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांपासून लांब होते, मात्र आता पुन्हा एकदा ते मैदानामध्ये उतरणार। सोमवारी ते माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत। नक्कीच गेल्या 1.5 महिन्यापासून प्रकृती अस्वस्थतेमुळे संजय राऊत हे राजकीय जीवनापासून दूर होते। ते कुटुंबासोबतच आपला वेळ घालवत होते। त्यानंतर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली आणि त्यांची प्रकृतीची विचारपूस केलेली होती। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी लवकरच संजय राऊत पुन्हा एकदा रणांगणात उतरतील असं म्हटलं होतं। आणि आता संजय राऊत यांच्या कडून आता खरं तर त्याची स्पष्टोक्ती झालेली आहे। सोमवारी सकाळी 10 वाजता संजय राऊत हे पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ते पत्रकारांना सामोरे जाणार आहेत। नेमकं या पत्रकार परिषदेमध्ये आता संजय राऊत कशा पद्धतीने त्यांची बाजू मांडतील आणि पुढे या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने ते आता पक्षाची बाजू मांडतील हे पाहणं आता गरजेचं असणार आहे। अमोल, डॉक्टरांनी संजय राऊतांच्या तब्येती संदर्भात काही आणखी सल्ले दिलेत का? त्या संदर्भात काही माहिती आहे का? नक्कीच जर आपण पाहिलं गेले काही दिवसांपासून संजय राऊत उपचार घेत होते। मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। डॉक्टरांची एक विशेष टीम होती जी संजय राऊत यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून होती, परंतु त्यांच्या प्रकृती संदर्भात कुठलेही अपडेट्स आहेत ते जे रुग्णालय प्रशासन असेल किंवा त्यांच्या कुटुंबातून समोर येत नव्हते, कारण की त्यांनी ही सर्व बाब आहे ती आपली खाजगी बाब बसून या संदर्भात कुठलीही स्पष्टोक्ती आहे ती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचवली नव्हती। त्यामुळे संजय राऊतांचं ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून जे उपचार सुरू होते ते अतिशय गुप्त ठेवण्यात आलेले होते। कुठलीही प्रकारची त्यांच्या प्रकृती संदर्भातली माहिती होती ती देण्यात आली नव्हती। आता जेव्हा पत्रकार परिषद सोमवारी जेव्हा संजय राऊत घेतील त्यावेळीच या संदर्भातील सर्व जो खुलासा आहे तो संजय राऊत करतील। नक्कीच, धन्यवाद अमोल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।